मंडळी नमस्कार. माझ्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे शुक्रवार आणि म्हटलं चला आजचा दिवस मी कसा स्पेंड करते आणि माझा अर्धा स्वयंपाक सगळं झालेला आहे आवरून. म्हटलं ब्लॉगिंग स्टार्ट करते. थोडंसं लेटच झालं ब्लॉगिंग स्टार्ट करायला आणि झालेला आहे. बनवलेला आहे मी मिसळ बनवलेला आहे आणि आता मी माझ्यासाठी कॉफी बनवणार आहे. सर्वेश पण स्कूलला गेलेला आहे सकाळी. आता रिवला पण मला स्कूलला सोडायचं आहे, तर आज मलाच सोडायचं आहे त्याला स्कूलला. तर मोस्टली अनिलच सोडत असतो, म्हणजे त्याचं वर्क फ्रॉम होम असतं म्हणून. पण आज मग मला सोडायचं आहे आणि इथे आपली छान मी झणझणीत मिसळ बनवलेली आहे. मिसळ बनवून झालेला आहे. मला भात करायचा आहे, तर म्हटलं याच्यासोबत जिरा राईस पण छान लागतो. आणि कॉफी घेते. आज शुक्रवार आहे तर माझा उपवास आहे. उपवास करते मी शुक्रवार खूप दिवसापासून. म्हणजे माझा शुक्रवार रिव पण उठलेला आहे, त्यालाही फ्रेश करायचं, तयारी करायची, खाऊ पिऊ घालायचं, रोजचेच कामं असतात. आणि आता मी हे कॉफी घेते आणि मग मी तुम्हाला नंतर बोलते. तर आता मी थोडीशी क्लिनिंग करून घेणार आहे घरातली आणि व्हॅक्यूम पण करते बेडरूम्समध्ये. कार्पेट असल्यामुळं मग ते व्हॅक्यूम केलं ना, मग हे केस ते गळालेले जे असतात ते व्हॅक्यूममध्ये व्यवस्थित निघतात. मोस्टली मी हॉलमध्ये तर अशी फरशी आहे माझ्या, म्हणजे आपली लाकडाची, तर मग ही कशी इझी पडते हे झाडू मारायला. मग मी आपल्या झाडूनच मारते, पण मग बेडरूममध्ये कार्पेट आहेत, मग ते व्हॅक्यूमनीच व्यवस्थित केलं जातं. तर आज मी ते करेल. व्हॅक्यूम पण मारायचं आहे मला. आणि आता इथलं किचन वट्टा सगळं क्लीन करून घेते. 12 वाजलेले आहेत. रिवचं जेवण झालेलं आहे, त्याला तयारी करते आता. आणि आता इथलं आवरून घेते लवकर लवकर. मला म्हणजे रिव जाईपर्यंत सगळं व्हावं असं वाटतं. प्रत्येक आईला वाटतं की जो 2-3 तास असतो तो थोडासा फ्री मिळायला पाहिजे म्हणून. मग आता तो बसलाय टीव्ही बघत, मग मी आवरून घेते पटपट पटपट. तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट राहा. सकाळी पोहे बनवले होते आणि मग हे पोहे पण असे काढून ठेवते, मग ते तरीसोबत छान लागतात तसे पोहे. जर सर्वेशला त्यांना खायचं असेल तर मग सर्वेश खाईल नंतर. आणि मी आता नंतरच जेवेल. 1-1:30-2 वाजता जेवण करते, म्हणजे रात्री भूक नाही लागत मग. तर पोहे काढून ठेवलेले आणि आता हे सगळे भांडे मी मशीनमध्ये टाकते धुण्यासाठी. मशीन आहे म्हणून फार इझी जातंय हे करण्यासाठी, भांडे धुण्यासाठी. नाहीतर भांड्याला खूप वेळ लागतो आणि इथं काही कामवाली मिळत नाही, काही भेटत नाही, म्हणून मग हे मशीनचं जास्त यूज होतो. आणि चांगले निघतात भांडे, स्टीलचे आणि काचेचे तर खूप छान निघतात मशीनमध्ये. मस्त आहे मशीन. तर चला आता आवरते फास्ट. किचन ते रोजच 3 टाइम क्लीन करायला लागतं. सकाळी नाश्त्याचा असतो, दुपारी स्वयंपाक, आणि करायलाच लागतं. कुकर पण झालेला आहे आता. भात पण लावलेला होता ना, तो झालेला आहे भात पण. म्हणत असते रोज एखादी व्हिडिओ टाकायचं, पण माझे सबस्क्रायबरच वाढत नाहीत. त्यामुळं मग असं वाटतं की मग थोडे कमेंट पण आले ना, म्हणजे छान वाटतं. मग ना कमेंट्स येतात ना व्ह्यू येतात, मग असं वाटतं काय बनवायचं. झालं का चिनू? तर माझं किचन असं छान क्लीन झालेलं आहे आणि आता हॉल मधलं पण आवरते. झाडून घेते आधी हॉल आणि किचन आणि मग मी बोलते तुमच्याशी. तर मी आता त्याला सोडायला चालले आहे स्कूलला आणि तो पण रेडी झालेला आहे. तो नर्सरीला आहे, तर इथे युनिफॉर्म नसतं नर्सरीला. आता नेक्स्ट इयरपासून मे बी भेटेल. कोणत्या स्कूलला युनिफॉर्म असतं, कोणत्या स्कूलला युनिफॉर्म नसतं. तर म्हणजे नर्सरीला तर मोस्टली नसतंच, पण इयर 1 पासून मग असतो. रिव किती नॉईज करत असतो. चल ये.
तर मी रिवला सोडून आलेले आहे आणि आज मी प्रॅन घेऊन गेली नव्हती, त्यामुळं मग मी काही हातात मोबाईल नाही घेतला, त्याचा हात पकडावा लागतं म्हणून सोडून आले. आणि आता थोड्या वेळाने जेवण करेल, म्हणजे उपवास सोडेल. तर झालं. आणि घरातली सगळी कामं झालेली आहेत, माझे सगळं क्लीन झालेलं आहे. व्हॅक्यूम करणार होते बेडरूममध्ये, पण व्हॅक्यूम माझा खराब झाला आहे वाटतं, त्यामधनं धूर निघत होता म्हणून मी काही नाही केलं. मग ते अनिल आल्यानंतर बघेन. आणि असं छान सगळं क्लीन झालेलं आहे. आणि सिटी सेंटरला जायचं म्हणत होते, पण थोडंसं वेदर ढगाळ ढगाळ दिसतंय, म्हटलं थोडंसं फिरून यावं. पण आज वेदर असं ढगाळ ढगाळ दिसते खूप, ऊन नाही आहे. सकाळी छान ऊन पडलं होतं, पण आता अचानकच गार वाटायला लागले. तर बघू, जर जमलं तर जाईन, नाहीतर मग नंतरच म्हणजे गेलं तर जाईल, नाहीतर नाही जाईल. आणि आता थोडासा आराम करते, बोलते मी परत तुमच्याशी. आत्ता वाजलेले आहेत 2. मला खूप भूक लागली. अनिल आलेला आहे ऑफिसवरून लवकरच, पण त्याला भूक नव्हती कारण का तो सकाळी पोहे खाऊन गेला होता म्हणून. मग मी असं जेवायला घेतली. आणि हे फरसाण मी लेस्टरवरून आणलं होतं. लास्ट सॅटर्डे संडे आम्ही गेलेलो होतो, मग तिथूनच मी आणलेलं होतं. आणि छान असते टेस्ट या फरसाणची. छान झालेली होती मिसळ खाल्ल्यानं. आता एवढी सुस्ती आली आहे. मी 1-2 गाणी शूट केलेले आहेत इन्स्टावरती टाकण्यासाठी. टाईम होता, रिव गेलेला होता, म्हणून मग म्हटलं चला शूट करूया. मग शूट केलेले. आणि आता असं वाटते झोपायचं, पण रिवचा टाईम होईल आता अर्ध्या तासामध्ये त्याला आणायचं. तर रिवला घेऊन यायचं आहे. अनिल पण आलेला आहे, तर आता गाडीत जाईन. सकाळी चालत गेले होते, तर आता त्याच्यासोबत गाडीत जाऊन त्याला घेऊन येईल. आणि असंच माझी इन्स्टा आय डी तुम्ही जर फॉलो नसेल केलं तर माझी इन्स्टा आय डी आहे मोनिका नागठाणे, त्याला नक्की फॉलो करा तुम्हीही. तर आजचा दिवस असंच नाही का, घरातले कामं त्याला सोडायला. आता एवढा कंटाळा येतो ना, हल्ली मला पिंपल्सचा फार त्रास व्हायला लागला आहे. सारखे पिंपल्स यायला लागले चेहऱ्यावरती. माहिती नाही कशामुळं, गरमीमुळं होतं आहे का कशामुळं होतं आहे. आणि आंबे पण असं खाते आंबे, पण असे तेवढे पण खाण्यात येत नाही की लगे एवढे फोडं येतील. किती कंटिन्युअस इथे फोडं खूप आलेत आणि चेहरा असा लाल लाल व्हायला लागला आहे. माहिती नाही कशामुळं होतं आहे. तर जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला परत भेटू आपण नवीन व्लॉगमध्ये. आणि माझा व्हिडिओ कसा आवडला, घरचंच होतं. जर तुम्हाला आवडलं तर लाईक करा. थँक्यू, बाय.